Hello everyone. In this session, today we will discuss about the question bank solution of fraction chapter. आता या लेक्चर मध्ये आपण जे क्वेश्चन्स आहेत किंवा क्वेश्चन बँक आहेत तर त्याचे सोल्युशन्स आपण पाहणार आहोत. तर याचे दोन पार्ट मध्ये मी लेक्चर कन्वर्ट केलेलं आहे. पहिल्या पार्ट मध्ये आपण थेरी कव्हर करूयात आणि दुसऱ्या पार्ट मध्ये न्यूमरिकल्स कव्हर करूयात. तर सुरुवात करूयात. Question number 1, which is the law of friction. तर फ्रिक्शनचा खालीलपैकी कुठला फ्रिक्शनचा लॉ आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर फ्रिक्शनचे लॉज अगोदर पाहूयात. सो फ्रिक्शनल फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन बिटवीन द कॉन्टॅक्टिंग सरफेसेस. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन हे समप्रमाणात असतात. दुसरं बघा, फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे ज्या डायरेक्शनने ऑब्जेक्ट मूव्ह होते त्याच्या विरुद्ध दिशेने फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार. तिसरं बघा, फ्रिक्शनल फोर्स डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ कॉन्टॅक्टिंग सरफेसेस. म्हणजे जे सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यांच्या नेचरवरती. नेचर म्हणजे काय असेल, एक तर तो स्मूथ असेल किंवा रफ असेल तर त्याच्यावरती ते डिपेंड आहे. आणि फोर्थ असेल, फ्रिक्शनल फोर्स इज इंडिपेंडंट ओव्हर द एरिया अँड शेप ऑफ द कॉन्टॅक्टिंग सरफेसेस. म्हणजे जे सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्यांचा एरिया आणि त्यांचा शेप यांच्यावरती ते डिपेंड नाहीये. तर हे झाले लॉज ऑफ फ्रिक्शन. आता ऑप्शन ए पहा. ऑप्शन ए म्हणत आहे की फ्रिक्शनल फोर्स इज इंडिपेंडंट ओव्हर द एरिया अँड शेप ऑफ द कॉन्टॅक्टिंग सरफेसेस. म्हणजे जो फ्रिक्शन फोर्स आहे तो एरिया आणि शेप ऑफ कॉन्टॅक्टिंग सरफेस वरती डिपेंड नाहीये. म्हणजे हा काय आहे, फ्रिक्शनचा लॉ आहे, ऑप्शन ए. आता तसंच आपण ऑप्शन बी पण पाहूयात. फ्रिक्शनल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिएक्शन. पण फ्रिक्शनल फोर्स काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे आन्सर नाहीये, चुकीचं आहे बी. तसंच सी तुम्ही पहा, फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स इन द सेम डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजे मोशन आणि फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन ही सेम आहे असं त्याने सांगितलं. पण लॉ काय सांगतो की ते अपोजिट आहे. म्हणजे हे सुद्धा आन्सर चुकीचं आहे. So frictional force is not dependent on nature of contacting surfaces. पण फ्रिक्शनल लॉ काय सांगतो की ते डिपेंड आहे नेचर ऑफ कॉन्टॅक्टिंग सरफेसेस. म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते करेक्ट आहे. फ्रिक्शनल फोर्स इज इंडिपेंडंट ओव्हर द एरिया अँड शेप ऑफ द कॉन्टॅक्टिंग सरफेसेस असेल. तर क्वेश्चन नंबर 2 पहा. व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स अगेन्स्ट अ मोशनल ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट जे ऑब्जेक्ट मोशन मध्ये ऑब्जेक्ट आहे तर त्याच्याशी काय आहे, म्हणजे इन्क्लाइन मध्ये आहे, ऑपोजिट आहे, पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे. तर फ्रिक्शनचा लॉ काय सांगतो, जो फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. म्हणजेच याचा आन्सर काय असेल, बी, अपोजिट टू द ऑब्जेक्ट. क्वेश्चन नंबर 3, what is the force is directly proportional to the normal reaction between the contacting surfaces. म्हणजे कुठला फोर्स आहे जो नॉर्मल रिएक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो, तर तो असणार आहे फ्रिक्शनल फोर्स. 3 चं उत्तर असेल सी. क्वेश्चन नंबर 4, which one of the following acts in between the wheels and roads if the vehicles are able to run on the roads. म्हणजे व्हील आणि रोड यांच्यामध्ये काय ऍक्ट होतं ज्याच्यामुळे ते व्हेइकल जे आहे ते रोडवरती चालू शकतो, तर ते असेल फ्रिक्शन. या फ्रिक्शनमुळेच आपण सुद्धा चालू शकतो, तसंच व्हेइकल सुद्धा रन करू शकतो. तर ते फक्त फ्रिक्शनमुळे पॉसिबल आहे. क्वेश्चन नंबर 5, विच इज युजफुल फ्रिक्शन. खालीलपैकी कुठलं फ्रिक्शन हे युजफुल आहे असं विचारलेलं आहे. आता रिंग्स इन द सिलेंडर असं म्हणेल पहिलं ऑप्शन. आता ही जर तुम्हाला डायग्राम दिसत असेल तर हे सिलेंडर आहे ग्रीन कलर मध्ये आणि हे जे या रिंग्स आहेत ज्या मूव्ह होत आहेत, तर रिंग आणि सिलेंडर यांच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शन होतं. फ्रिक्शनमुळे वियर अँड टियर होतं. तर हे जे अरेंजमेंट दिसत आहे तर ही इंजिन मध्ये वापरली जाते. तर इथं जे फ्रिक्शन असणार आहे तर ते वेस्टफुल आहे, म्हणजे त्याचा काहीही यूज नाही. तसंच क्रँकशाफ्ट बिअरिंग घेतलं तर तिथं सुद्धा बिअरिंग मधलं जे फ्रिक्शन असेल तर ते सुद्धा युजफुल फ्रिक्शन नाहीये. तसंच व्हील हब बिअरिंग्स असतील, व्हील हब बिअरिंग्स असेल तिथलं सुद्धा फ्रिक्शन हे युजफुल फ्रिक्शन नाहीये. आता चौथं बघा, ब्रेक शू लाइनिंग. इथं तुम्हाला डायग्राम दिसत आहे, हे ड्रम ब्रेकची आहे. आता ह्या ज्या आहेत ह्या लाइनिंग्स आहेत ब्रेकच्या. किंवा तुम्ही साधी सायकल जरी घेतली तर सायकलवरती जे ब्रेक आहे
तर त्याला एक रबर सारखा पार्ट असतो. रबर सारखा पार्ट काय होतो, तो व्हील वरती घासला जातो आणि ती स्पीड रिड्यूस होते. म्हणजे इथं जे फ्रिक्शन आहे ते युजफुल फ्रिक्शन आहे. तसंच इथंही बघा, ही जी ब्रेक लाइनिंग आहे ह्या ड्रम वरती काय होतं की ही घासली जाते. घासली गेल्यामुळे त्याची स्पीड आहे व्हीलची ती रिड्यूस केली जाते. म्हणजे इथलं जे फ्रिक्शन आहे हे युजफुल फ्रिक्शन आहे. म्हणजेच पाचव्याचं ऑप्शन काय असेल, ब्रेक शू लाइनिंग, ऑप्शन डी असेल. आता क्वेश्चन नंबर 6, विच इज अ वेस्टफुल फ्रिक्शन. खालीलपैकी कुठलं हे उपयोगाचं नाहीये. तर ऑप्शन ए बघा, रिअर ऍक्झल गिअर असेल. म्हणजे जे व्हेकल आहे तर त्याच्यामध्ये रिअरला एक अरेंजमेंट असते गिअरची, तर तिथलं जे फ्रिक्शन असणार आहे तर ते युजफुल फ्रिक्शन नाहीये. म्हणजेच ऑप्शन याचं काय असेल, ए असेल. तसंच आपण बाकीचे ऑप्शन पाहूयात की टायर ऑन द फ्लोर, टायर आणि रोड यांच्यामधलं फ्रिक्शन जे आहे ते युजफुल फ्रिक्शन आहे, कारण त्यामुळे आपण ते व्हेकल जे आहे किंवा आपण सुद्धा चालू शकतो. तसंच ऑप्शन सी पहा, ब्रेक शू लाइनिंग, ते आता आपण पाहिलं की इथलं जे ब्रेक शू लाइनिंग आहे ते सुद्धा युजफुल फ्रिक्शन आहे. तसंच क्लच लाइनिंग, जसं हे ब्रेकचं दिसत आहे तसंच क्लचचं सुद्धा फ्रिक्शन हे युजफुल फ्रिक्शन आहे. सो 6व्याचं ऑप्शन काय असेल, ए असेल. क्वेश्चन नंबर 7, विच इज डिपेंड्स ऑन द फ्रिक्शनल फोर्स. खालीलपैकी कुठलेही फ्रिक्शनल फोर्स वरती डिपेंड्स आहे. तर टाइप्स ऑफ मेटल हे नसेल. कॉन्टॅक्टिंग सरफेसेस, म्हणजे सरफेसचा जो कॉन्टॅक्ट आहे त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स हा डिपेंड असतो. म्हणजे 7चा आन्सर काय असेल, बी असेल. आता 8 नंबर, हाऊ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज एक्सप्रेस्ड. कोएफिशियंट फ्रिक्शन हा कसा एक्सप्रेस होतो असं विचारलेलं आहे. आता कोएफिशियंट फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय असेल, म्यू इज इक्वल टू एफ अपॉन आर. एफ काय असेल, फ्रिक्शनल फोर्स असेल, आर काय असेल, नॉर्मल रिएक्शन असेल. म्हणजे हा जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे हा काय रेशो आहे, कशाचा, फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शनचा. तर आता बघा ऑप्शन ए काय दिलेला आहे, इट इज एक्सप्रेस ॲज द रेशो ऑफ फोर्स अँड एरिया. फोर्स अपॉन एरिया म्हणलं तर ते प्रेशर असणार आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन नाही येते. सेकंड बघा बी ऑप्शन, इट इज द रेशो बिटवीन द फ्रिक्शनल फोर्स अँड नॉर्मल रिएक्शन. हे फ्रिक्शनल फोर्स अँड नॉर्मल रिएक्शन, म्हणजेच ऑप्शन बी असेल. अशा पद्धतीने तो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा एक्सप्रेस केला जातो. क्वेश्चन नंबर 9, व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंड कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कुठला फॉर्म्युला हा यूज केला जातो, आताच आपण पाहिलं की म्यू इज इक्वल टू एफ बाय आर आहे. आता आर जे आहे ते नॉर्मल रिएक्शन आहे. तर जेव्हा कधी ऑब्जेक्ट हा हॉरिझॉन्टल असतो त्यावेळेला नॉर्मल रिएक्शन आणि वेट हे सेम असतात. त्यामुळे फॉर्म्युला काय तयार होईल, म्यू इज इक्वल टू एफ अपॉन डब्ल्यू. म्हणजे 9व्याचं उत्तर काय असेल, ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 10, which symbol is used to denote coefficient of friction. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कुठल्या सिम्बॉलने दर्शविला जातो, तर तो असेल म्यू. क्वेश्चन नंबर 11, what kind of friction is called if two objects are in contact at a rest. म्हणजे जेव्हा कधी रेस्ट मध्ये असतील दोन्ही ऑब्जेक्ट आणि ते कॉन्टॅक्ट मध्ये असतील त्यावेळेला त्यांच्यामध्ये कुठलं फ्रिक्शन असतं असं विचारलेलं. तर फ्रिक्शनचे दोन मेन टाइप्स आहेत, स्टॅटिक फ्रिक्शन आणि डायनॅमिक फ्रिक्शन. तर जेव्हा कधी ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असतो तर त्यावेळेला स्टॅटिक फ्रिक्शन असतं आणि जेव्हा ते मोशन मध्ये असतं तर त्यावेळेला डायनॅमिक फ्रिक्शन असतं. म्हणजे त्याचा ऑप्शन काय आहे, सी आहे, 11. 12, विच इज करेक्ट स्टेटमेंट. खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट हे करेक्ट आहे असं विचारलेलं आहे. आता इथं लिमिटिंग फ्रिक्शन आणि स्लाइडिंग फ्रिक्शन असतं विचार. तर लिमिटिंग फ्रिक्शन काय असतं, हे मॅक्सिमम फ्रिक्शन असतं की त्या फ्रिक्शन नंतर जर फोर्स अप्लाय झाला तर ते ऑब्जेक्ट मूव्ह होतं, म्हणजे हे मॅक्सिमम फ्रिक्शन आहे. बघा आता ऑप्शन काय ए काय म्हणतंय की लिमिटिंग फ्रिक्शन इज इक्वल टू स्लाइडिंग फ्रिक्शन, हे चुकीचं आहे. रोलिंग फ्रिक्शन इज मोर दॅन द फ्रिक्शन, हे चुकीचं आहे. तर स्लाइडिंग फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन द लिमिटिंग फ्रिक्शन, म्हणजे स्लाइडिंग फ्रिक्शन हे नेहमी लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा कमी असतं. तर ऑप्शन सी हे बरोबर असेल, स्लाइडिंग फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन द लिमिटिंग फ्रिक्शन. क्वेश्चन नंबर 13, what is the formula to find the force if the object is just move the plane. आता हे कुठले एक्झाम्पल आहे तर समजा जसं की घाटामध्ये आपण म्हणतो की गाडी व्हेकल मूव्ह होत आहे, म्हणजे अपोर्ड डायरेक्शनने मूव्ह होत असेल तर त्या केसमध्ये किती फोर्स रिक्वायर्ड असतो ओव्हरकम व्हायला त्या फ्रिक्शन पासून. तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते कुठल्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट होतील, तो असेल हा ऑप्शन बी, डब्ल्यू इंटू ब्रॅकेट साइन थिटा प्लस फाय ब्रॅकेट क्लोज डिवाइड बाय कॉस फाय.
क्वेश्चन नंबर 14. विच ऑफ द अँगल इज कॉल्ड अँगल ऑफ फ्रिक्शन. आता खाली जे ऑप्शन मध्ये दिलेले आहेत त्यांच्यापैकी कुठल्याला आपण अँगल ऑफ फ्रिक्शन असं म्हणायचं त्यांनी विचार. आता अँगल ऑफ फ्रिक्शन काय, तर हा अँगल कशामधला आहे, इट इज द अँगल बिटवीन द नॉर्मल रिएक्शन अँड द रिझल्टंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स अँड नॉर्मल रिएक्शन. आता कुठलीही फोर्स सिस्टीम घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पेक्षा जास्त जर फोर्स ऍक्ट होत असतील तर त्या केसमध्ये रिझल्टंट फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. आता इथंही हा फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन यांचा रिझल्टंट फोर्स कॅल्क्युलेट केलेला आहे यस. तर हा जो रिझल्टंट फोर्स आहे आणि हे नॉर्मल रिएक्शन यांच्यामधला जो अँगल आहे हा इथला अँगल त्याला आपण थीटा असं म्हणतो, अँगल ऑफ फ्रिक्शन. आता ऑप्शन मध्ये आपल्याला अँगल ऑफ फ्रिक्शन कुठला आहे ते बघायचं. अँगल ऑफ एफ ओ हा नाहीये, अँगल ऑफ आर ओ एस तर ऑप्शन बी असेल. सो अँगल ऑफ आर ओ एस इज द अँगल ऑफ फ्रिक्शन. Question number 15. What is the coefficient of friction if the angle of friction is Q? Coefficient of friction आपल्याला विचारलेलं आहे. तर coefficient of friction आणि angle of friction यांच्यामध्ये काय रिलेशन असेल. सो म्यू इज इक्वल टू असेल tan थीटा. येस ऑप्शन सी असेल 15. आता 16 नंबर पहा. What denotes the letter R in the given figure? म्हणजे या फिगर मध्ये R काय इंडिकेट करतो असं विचारलेलं आहे. तर R हे नॉर्मल रिएक्शन असेल, ऑप्शन डी. तर अशा प्रकारे आपण थेरीचा भाग काही कव्हर केलेला आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण न्यूमरिकल्स पाहूयात. सो थँक्यू ऑल ऑफ यू.